आज समाजात प्रत्येक धर्मानं स्वतःचाच एक अवडंबर माजवलेला आहे। या जगात जितक्या लढाई आणि मृत्यू बाकी कशाने झाल्या नसतील, त्याहीपेक्षा जास्त लढाया धर्माच्या बडेजावकीमुळे झाल्याचं निदर्शनास येतं। मुळात धर्म ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी आणि प्रभावी अशी संकल्पना आहे। भारतीय समाजात धर्म, संस्कृती आणि तत्वज्ञान हे एकत्रितपणे विकसित झालेले आहे। शिवधर्म गाथा ही जरी सामूहिक विवेकातून निर्माण झालेली असली तरी तिच्या निर्मितीचं खरं श्रेय डॉक्टर आह साळुंखे यांचं आहे। नमस्कार, मी मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। धर्म हवा की नको आणि धर्म हवा असेल तर तो निकोप कसा बनवता येईल? शिव या संकल्पनेचं नेमकं स्वरूप काय? राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दृष्टीतून शिवधर्म नक्की कसा असेल? बळीराजा, राम, कृष्ण, वर्धमान महावीर, तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा तात्विक आढावा, तसेच देवता मानलेली प्रेरक व्यक्तिमत्वे ज्याच्यामध्ये गणपती, मारुती, विठोबा, ज्योतिबा, खंडोबा, स्थानिक ग्रामदेवता, कुलदेवता यांचं सखोल चिंतन, तसेच मरणोत्तर क्रिया, अवयवदान, पार्थिव देहाचं दहन, दफन, कर्मकांड न करता वापरता येणारे उपाय, प्रत्येक सणांचं शास्त्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व, तसेच अशा अनेक अर्थानं निकोप धर्माचं पालन करून जगा आणि जगू द्या अशा विचारांचं प्रतिपादन करणारा एक उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे शिवधर्म प्रकाशन संस्था प्रकाशित शिवधर्म गाथा। आपल्या जवळ असा ग्रंथ एखादा असावा जो मेंदूला सजग आणि विवेकी बनवेल असा एक अद्भुत ग्रंथ नक्की वाचा आणि संग्रही ठेवा। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।